पण वहिनीनं बघून आताच संजू राठोडचं नवीन गाणं आहे बघा, लाल बांगडी. बांगड्या पण लालच घातल्यात वहिनीनी. आजी आजोबांकडून काय आले गिफ्ट? चेन. नुसते गोल्ड गिफ्ट आलेत ना आज. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे साई आणि श्वेता वहिनींच्या मुलीचा नामकरण सोहळा. आपण आता आलोय शेलगर येथे, एक हॉल आहे तिकडे हा नामकरण सोहळा होणार आहे, म्हणजेच बारसा. तर तो सर्व सोहळा दाखवीन आणि लक्ष्मी आले घरात तर तो सर्व आनंदाचं वातावरण तो देखील दाखवीन. तर टाइमपास न करता हा नामकरण सोहळ्याचा व्लॉग सुरू करूया. यापूर्वी आपण मला वाटतं राई तक यांचाच आपण म्हणजे घरातल्यांचाच शूट केला होता. तर आज आपण पहिल्यांदा असा बाहेर येऊन व्लॉग शूट करतोय. तर चला. मस्त डेकोर केलेला आहे, सुंदर पाळणा वगैरे सजवलेला आहे आणि खास नामकरणासाठी हॉल बुक केलेला आहे. बघ कसा नामकरण करतात. आपला कसा होता? आपलं कसं म्हणजे येड्या, आपला कसा होता तसा नाही, आपला आपला. तुझा माझा कसा झालेला नामकरण माहिती आहे तुला? आपला आपला काय घरातल्या 5 जण यावायची, आत्या पाळण्यात ठेवायचं. आपला पाळणा यायचा तो. हा, तो वाला तोच. त्यालाच त्याच्यानं झाला. आता नाव ठेवायची, झाला काम. एवढा नव्हतं झंझट. आता झंझट करायला लागते. हल्ली कसं ट्रेंडनुसार वागायला लागते ना. त्याला बोललो का आपला कसा व्हायचा तर होईल होईल बोलते. काय साला माणूस आहे. सिटिंग अरेंजमेंट अशी आहे. मस्त AC हॉल आहे. बरा हॉटेल शूट करायला AC मध्ये. गरमा किती आहे आणि 2 दिवस तर भरपूर उष्णता दिलेली आहे. म्हणजे उद्या आणि परवा. आजची तारीख आहे 24, 25, 26ला. स्वतःची काळजी घ्या. 40 डिग्री मंडळी यायची सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण नाव रिव्हील करणार आहोत. आता त्यापूर्वी आपल्यासोबत बेबीचे आजोबा आहेत आणि श्वेता वहिनींचे पप्पा. तर पप्पा, लक्ष्मी घरात आलेली आहे, काय सांगाल, कसं वाटतंय? आनंद वाटतंय ना. आणि आज नामकरण सोहळा एकदम थाटामाटात चालू आहे. श्वेता वहिनी आहे ती नेरूलची आहे ना, आणि आपला साई दादा धुतुमचा, आणि आपण शेलगरला नामकरण सोहळा ठेवलेला आहे. आजोबा आहेत आपल्यासोबत. आणि आता आपल्या समोर आहेत साई दादा आणि श्वेता वहिनी आणि त्यांचा पहिला मुलगा ना, मोठा मुलगा. तर आनंदाचं वातावरण आहे. लक्ष्मी आल्या आपल्या घरात आणि पहिले दादावर नंतर येते. पण वहिनीनं बघून आताच संजू राठोडचं नवीन गाणं आहे बघा, लाल बांगडी. बांगड्या पण लालच घातल्यात वहिनीनी. ओके, काय सांगाल, लक्ष्मी घरात आले, कसं वाटते, कसं वातावरण आहे? खूप आनंदाचं वातावरण आहे. आनंदाचं वातावरण आहे ना. ओके. नंतर वडिलांची लाडकी तर मुलगीच असते. आता डबल आनंद आहे आणि आता पूर्ण कंप्लीट फॅमिली झाली असेल ना. पहिला तर मुलगा आहेच आपल्याला, आता मुलगी झाली म्हणजे टोटल फॅमिली कंप्लीट झालेली आहे. डॅडी कसं कसं वाटतंय? छान वाटतं. आणि सांगू, मुलगी जेव्हा होते म्हणजे एक वडिलांना जेव्हा मुलगी होते तो गगनात न मावणारा क्षण असते वडिलांसाठी. तर शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला, परिवाराला, ठाकूर परिवाराला. आणि छोटा नाव तुझा? श्रेय. श्रेय, काय सांगशील? बहीण आलंय, कसं वाटतंय? भारी वाटतंय. ते खेळायला पार्टनर भेटली, काळजी घे तिची. कोणी मस्ती बिस्ती केली का मारायला जाऊ डायरेक्ट. ओके, सुंदर फॅमिली आहे तुमची. नाव तर आपण थोडेच वेळा डिक्लेअर करणार आहोत. त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायला नक्कीच आवडेल, काय नाव कोणी ठरवायचं? जो काय नाव असणार आहे आपण रिव्हील करणार आहोत, तो नाव कोणी ठरवला? तू ठरव. मला वाटलेलाच डॅडीनेच ठरवले असेल. ओके, पहिला अक्षर काय आला होता? अक्षर वगैरे नाही, विदाऊट अक्षर नाही ठेवलं. असं आहे, तो आधीपासूनच ठरवलं असेल. तर मुलगी झाली तर हाच नाव ठेवणार मी. ओके दादा, करू तो थोड्याच वेळात नामकरण होईल, सोहळा सुरू होईल आपला, ते दाखवीन मी नाव. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. ओके, काय तुमची इच्छा होती काय नाव वगैरे ठेवायची मुलीचा? नाही ना, तोच नाव फिक्स होता. ओके, मला पण आता आतुरता लागलाय कधी तुम्ही नाव रिव्हील करता बेबीला, आणि बेबीची एंट्री सुद्धा होणार आहे ना. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. दिद्दी सांनी
आत्या मावशी. हे बघा त्यांनी गिफ्ट आणले आहेत बेबीसाठी. आता कोण कोण आहेत ते विचारूया, ओळख करून देतो सर्वांची. मावशी मावशी नाव मंदिरा. मंदिरा. मंदिरा मंदिरा. मंदिरा. मंदिरा चांगला नाव, मस्त नाव आहे. ओके. नंतर दीदी. दीदी नाव साची. साची. ओके. नंतर सिया. नंतर ऋतुजा. दीदी. दीदी नंतर दीदी. हाय दीदी. या दोघी दीदी बहिणी दिसतात. बहिणी आहात तुम्ही ना? ओके. नाव काय? शरम. नंतर आत्या आणि दीदी. ओके. बघा सर्वजणांनी गिफ्ट आणलाय आणि बघा आता एंट्री होणार आहे. बेबीने आणि आईने मॅच केलेला. बाला जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे पालना जांभविला अयोध्येशी दशरथाचे वंशी पुत्र जन्माला ऋषिकेशी कौसल्यते तुशी बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रत्न जडीचा पादक झळके अलौकिक महर्षी प्रौढले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे अलवी कौसल्या सुंदरी धर्मी ज्ञान दूरी पुष्पे वर्षिली सुरवरी करसती जय जयकारी बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम कोणचे बेबीचे कानात नाव सांगायचा? कोणच्या हे जे कानात नाव सांग. पोरीचे कानात कानात नाव सांग तिचा. आत्ताला नाव सांग, तुला ऐकायला आलं पाहिजे. चांगला. आता ओपन करत. ओय ती बघा किती गार झोपलंय. आणि ही बघा माझ्या फुंड्या कॉलेजची मैत्रीण माझी भेटले मला. हाय कर. हाय हाय. त्या दोघी जुडवा बहिणी होत्यात ना तुम्ही? का ती मोठी होत? फ्रेंड होतो. त्या फ्रेंड होत्यात तुम्ही? दोघी पण फ्रेंड. लग्न पण दोघींचं एकाच दिवशी झालं. एकच दिवशी झालं. मला तुम्ही बहिणी वाटायच्यात. ओ दोघी पण बेस्ट फ्रेंड ना, बहिणीसारख्या दिसायच्या. आणि तिची मुलगी आणि एक मुलगा पण आहे काय? हाय कर. हाय. हिचं नाव काय? क्रियांशी. आणि मुलाचं नाव? रियार्थ. अर्थ. रियार्थ. ओके. कुठं आहे तू? यो आई हाय करा. हाय. आला मुलगा आला तिचा. हाय दादा. का बेबीसाठी गिफ्ट आलेला आहे. हा कोणाकडून? आम्हीच केलाय. डॅडी मामा डॅडी कडून.
तुम्हाला पाहिजे ते करा, मी आराम करीन काय. मगाशी मस्त गार झोपलेली. ओके. आजी आणि काकाने काय गिफ्ट आणलं बघूया. काय आणलंय? चेन. काकाला बघते बघा ती. आजीकडून, आजी आजोबांकडून काय आले गिफ्ट? चेन. नुसते गोल्ड गिफ्ट आलेत ना आज. मामा हाय. आत्या थांबू नका, लवकर फोडा गिफ्ट, लवकर फोडा. कानातले आणले. मामा मामा. मावशीचा मोठा मान आहे. दीदीकडून काय आलाय? अरे मस्त मस्त कानातले, डायमंडचे कानातले आलेत. आवडले? ती माझ्याकडेच बघते. ही कशासाठी? हल्दीसाठी मारलेली, जत्रेसाठी मारलेली, कशासाठी मारलेली? जत्रेसाठी मारलेली. गाणी बोल. नाव काय? नाव काय? लास्ट आहे तो. नाव काय? नाव सांग. स्वामी सांग. आया काय नाव? एक गाणं बोल ना मग. प्रौढ प्रताप बोल. जय छत्रपती राज की जय. जय भवानी. हर हर महादेव. हाय. चला, बेबी काय करते? आणि इकडे कोण कोण बसलाय? मामी. नमस्कार मामी. नंतर मावशी. नमस्कार मावशी. साड्यांवरनच समजला मावशी इथे. नंतर आजी. आजीने टॅग लावलाय ना? टॅग हे बघ आजी. आजी. नंतर पणजी. ओके. नंतर आजीस. आजीस हाय कर. असं कर, असं. आजी. मावशी. बांगडीचं गाणं आहे का? बांगडीचं गाणं. जेवायची बसायची उत्तम अरेंजमेंट केलेली आहे. तरी आमचे मित्र परिवार बघा. बोबडी बोलते. बोबडी. मटन चिकन दोन्ही आहे. कांदा लिंबू पण आहे. तर चला मित्रांनो, नामकरण सोहळ्याचा व्लॉग एंड करूया. श्रावी खूप सुंदर नाव ठेवलं आहे. वडिलांची इच्छा होती आणि मुलगी झाल्यावर वडिलांचा जामच, म्हणजे मुलीवर वडिलांचा जामच जीव असते. आता माझ्या पण पप्पांचा माझ्या बारक्या बहिणीवर खूप जीव आहे. सगळं काय तिलाच देत असताना हाणत असताना तिच्यासाठी. आणि पोरगा असून एकुलता एक असून माझा काय फायदा नाही. खरंच सांगते, याच्यावर जीव नाही. गाडी नेते तिथे बंद पडते. फोर व्हीलर नेली तिथे बंद पडली. जीवाच्या वर्षी देतात गाडी. ऍक्टिव्हा नेत होता तेव्हा पण ऍक्टिव्हा बंद पडली. माझ्यावर नाही पप्पांचा जीव, माझ्यावर मम्मीचा जीव आहे. आणि ज्यांच्यावर ते दोघांचा जीव जास्त आहे, आता मम्मीचा मोठ्या दिदीवर जास्त जीव आहे, पप्पांचा बारक्या दिदीवर जास्त जीव आहे. माझ्यावर कोणचा नाही, पण दोघी बहिणींचा माझ्यावर जाम जीव आहे. ठीक आहे. तर हा ब्लॉग इथंच होता. नामकरण सोहळ्याचा ब्लॉग होता. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटो पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. घाम बघा कसला फुटलाय. चला जाऊया.